मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कल्पना आणि पूर्णाजी अर्जुनला बोलत असतात की आम्हाला प्रतापकडे घेऊन चल. अर्जुन पण त्यांना बोलतो की ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो, पण तुम्ही तिथे गेल्यावर जरा शांत बसा, नाहीतर डॅडला फारच वाईट वाटेल. आता मग अर्जुन कल्पनाला आणि पूर्णाईला सर्वांनाच प्रतापला भेटायला घेऊन जाणार असतो. इकडे रविराज, चैतन्य, महिपत हे सगळे तिघेजण बसलेले असताना रविराज बोलतो, प्रताप असं कधीच करू शकत नाही. त्याच्या कंपनीचं नावच अन्नपूर्णा आहे. तो असा चुकीचा कधीच वागू शकत नाही. चैतन्य पण बोलतो की प्रताप काकांची यामध्ये काहीच चूक नसणार आहे. त्यांना कोणीतरी यामध्ये मुद्दाम अडकवला आहे. महिपत मात्र मध्येच बोलत असतो की प्रताप म्हणजे फारच देवमाणूस आहे. वकील साहेब, तुम्ही काही पण करा, पण त्या माणसाला सोडवाच. सगळे लोक त्या माणसाला फारच चांगलं म्हणतात. त्यामुळेच आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. साहेब, किती लागेल ना तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही प्रतापरावांना सोडवा. चैतन्य बोलत असतो की आज शनिवार असल्यामुळे बेल मिळणं जरा अवघड आहे, पण काहीही झालं तरी प्रताप काका सुटलेच पाहिजेत. त्यासाठी आपल्या दोघांना मिळून प्रयत्न करावे लागतील. आणि मग चैतन्य रविराजला जॉईन होणार आहे असं बोलतो. रविराज पण फारच खुश होतो. तो बोलतो की अर्जुन पण प्रतापला सोडवायला प्रयत्न करत असेलच, पण आपण मात्र प्रयत्न थांबवायचे नाहीत. आपणही प्रतापला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे. चैतन्य बोलतो की आपण दोघेजण मिळून जीवाचं रान करून टाकू, पण प्रताप काकांना सोडू. रविराज बोलतो की मी जजला मॅनेज करतो. बाकीचे जे काही कागदपत्रांचं काम आहे ना, ते तुझं तू बघून घे. इकडे आता अर्जुनने सर्वांना प्रतापला भेटण्यासाठी आणलेलं असतं. प्रताप एकटा जेलमध्ये बसलेला असतो. आता मग कल्पना आणि पूर्णाजी आल्यावर त्या पहिल्यांदा रडायला चालू करतात आणि मग प्रतापला देखील फारच वाईट वाटलेलं असतं. पूर्णाजी बोलत असते की कोण तुझ्या वाईटावर उठलं आहे. कल्पना पण फार रडू लागते. अस्मिता बोलत असते की ज्याने कोणी हे केलं आहे ना, त्याला माझा शाप लागणार आहे. प्रताप बोलतात, माझ्या आयुष्यात मी कधीच कोणाशी कधी वैर केलं नाही. माझ्यावर एक छोटासा डागसुद्धा मी कधी पडू दिला नाही, पण आज डायरेक्ट मला आरोपी घोषित केलं जातंय. आता सगळीकडे माझी थुतू झाली असेल. सायली बोलते की नाही बाबा, आमच्या सर्वांचा आणि तुमच्या ओळखीच्या माणसांचा तुमच्यावर फारच विश्वास आहे. तुम्ही असं कधीच करू शकत नाही. आम्ही देवाकडे सतत प्रार्थना करत आहोत, त्या वाया जाणार नाहीत. सर्वांचं प्रतापशी थोडं थोडं बोलणं झाल्यावर अर्जुन बोलतो की मी आजच तुम्हाला सोडवणार आहे. आणि मग भेटायची वेळ संपल्यावर पोलीस अर्जुनला बोलतो की चला, तुमची भेटायची वेळ संपली आहे. आता मग कल्पना मात्र तिथून जाण्याचं नाव काही घेत नसते. पण मग अर्जुन तिला समजावतो आणि मग अश्विनला त्यांना बाहेर घेऊन जायला सांगतो. अश्विन मग त्यांना बाहेर घेऊन जातो. आता मग सायली आणि अर्जुन दोघेजणच प्रतापपाशी असतात. सायली प्रतापला बोलते की हा तोच ट्रक होता ना, जो महिपत चिकरेला औषध नेऊन देणार होता. प्रताप पण बोलतो की हो. आता मग अर्जुनला फारच राग येतो, कारण त्याला लगेच समजतं की हे नक्कीच त्या महिपतचं काम असणार आहे. सायली पण अर्जुनपाशी थांबायचं बोलत असते, पण अर्जुन बोलतो की तुम्ही घरी जा, म्हणजे मम्माला जरा आधार वाटेल. जे काही करायचंय ना ते आता मलाच करावं लागणार आहे. त्या महिपतला आता मी सोडणार नाही. आता मग कल्पना आणि पूर्णाजी बाहेर येत असताना पूर्णाजी त्या पोलीस ऑफिसरला बोलते की झालं का तुमचं समाधान? एका निरपराध माणसाला अटक करून तुम्हाला समाधान भेटलं असेल ना? मग तो पोलीस बोलतो की ओ बाई, तुमच्या मुलाच्या गाडीमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, त्यामुळे मी फक्त माझं काम केलं आहे. आणि तुमच्या मुलासारखे लोक अख्ख्या समाजाला लागलेली कीड आहेत. आता मग कल्पनाला आणि पूर्णाजीला पण राग येतो. कल्पना बोलते की हे काय, तुम्ही त्यांना काही चुकी नसताना अटक पण केली आणि आता त्यांच्यावर कसले आरोप का लावताय? पोलीस बोलतो की आता त्याला इतकी मोठी शिक्षा होईल ना, तुम्हाला परत तो पाहायला देखील मिळायचा नाही. कल्पनाला मग आता हे ऐकून फारच मोठा धक्का बसतो. पण अर्जुन तिला समजावतो की तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आजच डॅडला सोडवणार आहे. आता मग इकडे चैतन्य साक्षीला बोलत असतो, रविराज सरांनी म्हटल्याप्रमाणे मी आता लगेचच कागदपत्र तयार करायला घेतो आणि आजच्या आजच प्रताप काकांना सोडवतो. आता मग चैतन्य त्याचं काम करायला जातो. महिपत पण साईडलाच बसलेला असतो. चैतन्य गेल्यावर साक्षी महिपतला बोलते की अण्णा, हे तुमचं तर काम नाही ना? महिपत बोलतो की हो, हे माझंच काम आहे. मी टाकलेल्या जाळ्यामध्ये तो उंदीर बरोबर अडकला आहे, पण माझी मुलगी फारच हुशार आहे. तिला लगेच सगळं काही कळलं. त्या दोघांचं बोलणं चालू असताना इतक्यात अर्जुन बाहेरून महिपतला जोरात आवाज देतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.